कुस्तीविनोदक गुलाब सुरवंशी निजामपूरकर, मल्हार वायन शेवड्याचा सलीरा मानाचा तुरा, उगवणारा तारा तेजस बच्चाव यांचा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, जय खानदे, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतोय श्रीराम देशमुख. मल्हार वायन छायेचा तुफानी मल्ल सलीरा कुस्तीवरती प्रेम करणारे निजामपूर जैतारेचा तेजस बचाव आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 12 जूनला तेजस बच्चावचा वाढदिवस धूमधाममध्ये साजरा करण्यात येतो. मित्रांनो, काय पैलवान रे मित्रांनो, काय तुफानी कुस्त्या केल्या मित्रांनो. दिसायला पण पैलवान चांगला चिकना हँडसम आहे आणि कुस्त्या पण तसंच जोश मध्ये तुफानी कुस्ती करण्यासाठी तेजस पैलवान निजामपूर जैतानेचा ओळखला जातो मित्रांनो. तर इन्फो युट्यूब चॅनल कडून श्रीराम देशमुख कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या दिवसामध्ये आपण असंच कुस्ती मैदान गाजवत राहावा असे प्रयत्न करतो. लाल मातीच्या अंगाला जेव्हा घाम फुटतो तेव्हाच पैलवानाचा खरा कस लागतो. जिथे जिद्द असते तिथेच नसीबही झुकतो. अरे मातीच्या इमान राखणाराचाच पैलवान ठरतो. लाल मातीची ज्याने पण गद्दारी केली त्याचे दिवस वाईट नक्की येतात मित्रांनो. राम मध्ये आणि रावण मध्ये काय फरक होता त्याच्याबद्दल मी आज आपल्याला थोडस सांगतो. राम मर्यादा पुरुषोत्तम होता. रामाकडे जितकी ताकद होती, जी काय शक्ती होती, त्यांनी चांगल्या कामासाठी शक्तीचा उपयोग केला मित्रांनो. रावणाकडे जी शक्ती होती, जी काही ताकद होती, त्यांनी वाईट कामासाठी त्या शक्तीचा वापर केला. त्यामुळे रावणाचा वध झाला. यातून काय शिकायला भेटलं, शेवटी सत्तेचा विजय झाला. लाल मातीची ज्याने पण गद्दारी केली, ज्याने पण जीवनामध्ये गद्दारी केली, त्याचे दिवस काही चांगले येत नाही. कारण या पृथ्वीवरती चांगले चांगले आले, चांगले चांगले गेले, आपण तर काहीच नाही असं आपल्याला नाही वाटत का? तर आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण एकच होता. आपण कोणत्या पण क्षेत्रात काम करत असाल तर काम चांगलाच करा. व्हिडिओ आवडल्यास इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपले गावकडचे कुस्ती मैदान व्हिडिओ बघण्यासाठी.